शुरू। हेलो एवरीवन, आज हम दूसरे दीदी के साथ आए हैं। इनका नाम सुलाबाई है। इनकी एज 65 है। आप सबको बिलीव नहीं होगा। फर्स्ट टाइम जब मैं इनको मिली तब मैंने इन्हें पूछा की आपकी स्किन इतनी अच्छी कैसे ग्लो करते तुमची पहिल्यांदा आपण जेव्हा भेटलो मी तुम्हाला विचारलं तुमची त्वचा इतकी छान कशी आहे, अशी चमकते तुमची तुमचा चेहरा चमकतो। तेव्हा तुम्ही मला सांगितलं छान खायचं, हे गवतवर फिरायचं, भाकरी खायची, हे सगळं तुम्ही सांगितलं होतं मला। तर मी खाते आहे आता, रोज व्यायाम करते, खाते बाजरी ज्वारीची भाकर खायची, परत भाजी चटणी का असेल ती खायची आपण। आणि परत आपण पाणी जास्त पियायचं, आणि आपली शिळी पाकी भाकर असली ना तरी खायचं। असं काही तसं काही नाही, खायचं आपण सगळं व्यवस्थित। आणि तुमच्या गावाबद्दल तुम्ही काय सांगत होते तेव्हा? तुमच्या आता इतकी तुम्हाला 60 आणि 5 वर्ष झाले तरी पण तुमचे दात एकदम चमकताय, कटाकट आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगत होते ते सांगा। काय नाही, मी कसं गावाकडे कसं आहे, आपला लाकडाचा कोळसा राहतो ना, ते कोळसा असं गस कशावर करायचं, आपली दगडावर करायचं आणि मग दात घासायची। दात घासली की मग आंघोळ करायची, आंघोळ केले की मग का असेल भाजी भाकर आपली रात्रचं खायचं आणि जायचं आपलं काही घेऊन, आपले जनावरं घेऊन जायची, आपली शेळी घेऊन जायचं, काम असलं तर आपण कामाला जायचं, असं दुसरं काय नाही। आजकाल शहरमध्ये तुमच्या वयाचे जे लोक आहेत त्यांना इतका आजार होतो, ते काय म्हणजे 60 वर्षाचे होतात आणि बिस्तरमध्येच राहतात पूर्ण दिवस। तर त्याबद्दल तुम्ही इतके छान आणि तंदुरुस्त आहेत, तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या लोकांना की काय करायचं त्यांनी की ते पण तंदुरुस्त असेल? माझं कसं आहे, आता माझं 60ला 2 कमी आहे। मग 60ला 2 कमी आहे तर माझं नेहमाचंच कसं आहे, आंघोळ केली मी व्यवस्थित, आंघोळ पांघोळ झालं माझं ना, तर मी काय असेल तर चटणी भाकर खाणार आणि मी माझ्या कामाला लागणार। काम म्हणजे हे काम गार्डनचं काम करू, शेती काम करू, कोणचं लागेल ती काम करू आपण, कोण्या कामाला नाही म्हणायचंच नाही। फक्त एवढं आपलं शिक्षण नाही, दुसरं काय नाही, अन्नाडे एवढंच आहे, दुसरं काय नाही आपलं। आणि तुम्हाला पांढरे केस पण नाही? नाही आम्ही 30 वर्षाचे आहे आणि आम्हाला पांढरे केस झाले, तर त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? माझं पांढरे केसाचं कसं, कारण की पहिला आमची आई आहे ना, शेतामध्ये आता मोटर राहते ना पाण्याची, तर मग काळी माती राहते, मग त्या काळ्या मातीनं आम्ही बारक्या बारक्या होतो। मग माझी आई का म्हणायची, आपणाला निरमा मिळत नाही, झालं तर हे साबण भेटत नाही, मग त्याच्यामुळं माझी आई काळी माती घ्यायची, गस डोकं धुवायची, डोकं हे सगळं धुवून पाईपाला, आता पाईप राहतो ना पाण्याचा, त्याला आपलं पाण्याखाली थांबायचं, मग सगळी आपली आंघोळ व्हायची, झालं हेच साबण आपलं। काय केमिकल नाही, काय नाही? तुम्हाला कोणते गोळी नाहीये, बीपीची नाही, शुगर काहीच नाहीये तुम्हाला? बीपीची गोळी नाही, शुगर नाही, तुम्हाला सांगते मला काहीच नाही, कसलंच काय नाही। खूप छान आहे। हो, माझी तुम्हाला इकडे शहर मध्ये आवडतं की तिकडे गावात? नाही, दोन्हीकडे बी आवडतं मला। तिकडे गेलं तिकडे बी, इकडे आलं इकडे बी आवडतं। तुम्ही पण या आमच्या व्हिडिओ मध्ये। तुम्ही सांगू शकतात तुम्हाला काय आवडतं इकडे शहर मध्ये? आवडतं मला गार्डनचं काम चांगलं आवडतं, आणि तुमचं वय काय आहे? माझं 48 आहे। 48। आणि तुम्हाला कोणती गोळी आहे, बीपी शुगर काय? काही नाही, तसलं काही नाही। तर तुम्हाला काय सांगायचं की कसं आपण तंदुरुस्त कसं राहू? आपलं नॉर्मल राहिलं पाहिजे। काय खायचं? शिफ्ट मध्ये राहिलं पाहिजे। नॉर्मल आपल्या सुक्या भाज्या जास्त खाणं महत्वाचं आहे। जास्त तिखट नाही, नॉर्मलच। आणि तुम्ही ते काय वडापाव समोसा ते सगळं खातात की नाही? नाही, वडापाव नाही, समोसा नाही, काय नाही, ज्वारीची भाकर
आणि ज्वारीची भाकर काय काम आहे? बरं. ज्वारीची भाकर खायची, हा. असली आपली भाजी भाकर ती खायची, हा. कधीच तर मग आपली चपाती खायची, चपाती बिगर तेलाची खायची. हा. असं आहे आपलं, दुसरं काही हा. नाही. चहा कधी जास्त नाही पियाचा, हा. दूध नाही घ्यायचं, हा. कधीच नाही. आपलं पाणी जास्त पियाचं. हा. एवढंच आहे आपलं, दुसरं काहीच नाही. हा. आणि या प्रकृती सोबत आपण कसं जुळून राहायचं हम्म. ते सांगा. म्हणजे गवतीवर फिरायचं त्या दिवशी तुम्ही मला सांगत होतं असं चंद्रमाकडे बघायचं. हा, आता ही निघतंय ना, हा. तर ती आपण सूर्याला नमस्कार करतो ना, हा. मग त्याची जर ते चंद्राचा आपल्यावर जर पडलं ना प्रकाश, हा. तर आपलं म्हणजे आपणाला काय आजार होत नाही. हा. असं आहे, दुसरं काय नाही. हा. आपणाला आजार नाही होत. हा. आणि सूर्य जर सकाळी सकाळी सूर्य निघतो ना, हा. मग त्या सूर्याला जर आपण नमस्कार केलो ना, तर आपणाला काही होऊ शकत नाही. मग ते सूर्याचं सगळं तेज आपल्यावर येतं. मग सूर्य आपला तेज घेत आहे. काय? असं आहे. हा, दुसरं काही सही नाही. आहे. आणि आता आजकाल लोक इतका त्यांचं वजन वाढतो हो. बसून 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 तर ते बघून तुम्हाला असं काय वाटतं की इतकं वजन नको आहे ना? हा, तसं वजन नको आहे. जेवढं आहे ना आपल्या शरीरापुरतं तेवढंच वजन पाहिजे. आता माझी उंची किती तर असेल बरं का, मी उंची काय सांगू शकत नाही, पण माझं वजन आता 50.5 आहे. हा. हा, माझं 50वर पण. 5. हो. 50.5 आहे हो. माझं वजन. हा. माझ्या शरीरापुरतं मला आहे, बरोबर आहे. माझ्या वजनाला काय नाही. हा. हम्म. बरं. थँक्यू सो मच दीदी, तुम्ही इतकं मला टाइम दिलं. तुमच्या वेळाबद्दल मी आभारी आहे. बरं, थँक्यू. चला.